पीक विम्याचे 431 कोटी रुपये आतापर्यंत पॅकेज आहे। नाही, चुकीचा आकडा आहे तुमच्याकडे आलेला। आपल्या जिल्ह्याचा शेतकऱ्याचा रब्बीचा जो पीक विमा होता तो माझ्या माहितीप्रमाणे 4 कोटी 98 लाख 57 असा काहीतरी तो होता, 498.57 बरोबर आहे। त्याच्यामधले 262 कोटी रुपये हे विमा कंपनीनं जवळपास शेतकऱ्यांना वाटप केलेले आहेत। याच्यातले फक्त 235 कोटी रुपये राज्य सरकारकडून येत आहेत, कारण की 110% पर्यंतची रक्कम विमा कंपनी देते आणि 110%च्या वर जी रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याला द्यावी लागते ती राज्य सरकारला द्यावी लागते। तर राज्य सरकारचा 235चा येणं बाकी आहे, तो आमची मागणी केलेली आहे आणि लवकरच त्या 235 कोटीचं वाटप शेतकऱ्यांना होणार आहे। हो, बोंडगावमध्ये आतापर्यंत ICMR कुठल्याही प्रकारचं आव्हान प्राप्त झालं नाही आणि त्यांच्या डोळ्यांना आता त्रास होतोय त्या। हे बघा, आपल्या सगळ्यांना माहित आहे की रिसर्च मध्ये ICMR ही आपल्या देशातली एक सर्वोच्च संस्था आहे आणि असा हा नवीनच आजार की जो कधी आपण ऐकला नव्हता, अनुभवला नव्हता, असा आजार दुर्दैवानं आपल्या जिल्ह्यामधल्या शेगाव तालुका असेल किंवा नांदुरा तालुक्यातल्या काही गावामध्ये, खामगाव तालुक्याचे काही गावं त्याच्यामध्ये आहेत की ते उद्भवल्यानंतर तातडीनं आपण दिल्लीवरून आणि चेन्नईवरून ICMRची टीम त्या ठिकाणी बोलवली। त्यासोबत आयुषची टीम सुद्धा जवळपास 8 दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये होती। आयुर्वेद असेल, होमिओपॅथी, युनानी यांचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर बोलावलेले होते आणि आता सध्या जिल्ह्यामध्ये एम्स नागपूरची टीम सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे। त्याच्यावरचं सगळं हा नवीनच आजार असल्यामुळं कशामुळं उद्भवतो, काय उद्भवतो, जे काही प्राथमिक अंदाज पूर्वीचे होते पाण्यामुळे होतो, आपण पाण्याचे सॅम्पल चेक केले, त्याचा रिपोर्ट आला की हा आजार पाण्यामुळे होत नाही। त्यामुळं आणखीन कशामुळं हा आजार त्याच परफेक्ट थोड्या एरियामध्ये कशामुळं झाला ते याच्यावर ICMRनं पूर्ण सॅम्पल घेतलेले आहेत, काही लोकांच्या स्किन बायोप्सी घेतलेल्या आहेत आणि याचं सगळं अहमदाबाद असेल, पुणे, नाशिक अशा लॅबमधून आपण त्याचे रिपोर्ट संकलित केलेले आहेत आणि त्याचा संयुक्त अहवाल उद्या मी दिल्लीला गेल्यानंतर ICMR वाले माझ्याकडे त्या ठिकाणी चर्चा करून देणार आहेत। पण याच्यावरचा शोध लागणं महत्वाचं आहे की हा आजार होतो कशामुळे। कुंभमेळ्यामध्ये तिथलं प्रशासन कमी पडलं का? स्वतः काल कुंभमेळ्यामध्ये होतो, मी स्वतः तिथे संगमावर स्नान करून आलेलो आहे। त्या ठिकाणी जे आमचं योगीजींचं सरकार आहे, इतक्या अद्ययावत सोयी आणि अद्ययावत सुविधा आणि व्यवस्था त्यांनी तयार केलेली आहे। पण परवाचा जो रात्रीचा जो क्रम त्या ठिकाणी झाला, रात्री जवळपास 1 वाजेच्या दरम्यान, काल मौनी अमावस्या असल्यामुळं हे सर्वात मोठं मुहूर्त त्या कुंभामध्ये किंवा गंगेमध्ये स्नान करण्यासाठी किंवा संगमावर स्नान करण्याचं म्हणलं तर जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त लोक प्रयागराजमध्ये आलेले होते। आपणही समजू शकता की 7 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये जर 10-11 कोटी लोक येणार असतील, पण तरी व्यवस्था चोख होती। पण त्या घाटाच्या जवळ गेल्यानंतर लोकांनी ते बॅरिकेड स्नानाकरता जाण्यासाठी तोडले आणि मग ते बॅरिकेड तुटल्यामुळं मग लोकांचा थोडा गोंधळ आणि थोड्याफार काही तिकडे अफवा लोकांमध्ये पसरल्या, लोकांमध्ये धावपळ झाली आणि ती कालची दुर्दैवी घटना घडली। हो, जीबी सिंड्रोमच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना केला? राज्य शासनाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। नाही, आता जीबी सिंड्रोमच्या बाबतीमध्ये जेव्हा पुण्यामध्ये विशेष करून त्या ठिकाणी आला आणि त्यातून राज्य सरकारचा जो अहवाल आणि माहिती आपल्या माध्यमातून याच्यातून आम्हाला जी मिळाली, जो आम्ही घेतली, तो पाण्यामुळं झाल्याचं त्या ठिकाणी जवळपास सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून तिथून पाण्याचे सॅम्पल असतील, कुठलं पाणी वापरू नये याच्यावरचे रेस्ट्रिक्शन असतील, त्या सगळ्या उपाययोजना राज्य सरकार त्या ठिकाणी करते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।